नमस्कार, वाइड एक्सप्लोररमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला होस्ट MD. आज मी एक्सप्लोर करतो आहे ऑइल मशीन, कोल्ड प्रेस ऑइल मशीन. मी सीड बाजारातून विकत आलेलं आहे आणि इथे त्यांना ऑइल पिळायला दिलेलं आहे. तर या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे ऑइल पिळायची प्रोसेस. ही जी मशीन आहे ही आहे कोल्ड प्रेस ऑइल मशीन. सब मिलावट तंग आ गए इस बात से. दूध में मिलावट, सब्जी में मिलावट, सब इसमें मिलावट. अरे कम से कम तेल तो अच्छा खाने दो. तो कोणी मला सांगितलं की नाही, तर एक काम करा तुम्ही या प्रकारे. आपण ऐकलेलं आहे, आपण विकत पण घेतो कोल्ड जे लाकडी मशीनचं तेल. पण प्रत्यक्षात एकाने बोललं की नाही, आप एक काम करो, आप सीड लेके जाओ, वो अब सीड लेके जाओ, अब वो मतलब ते तेल पण पिळून देतात. तर याप्रमाणे मी मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे मी 25 किलो शेंगदाणा आणलं बाजारातून आणि त्यांना पिळायला दिलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 40% वगैरे तेल निघतं त्या दाण्यातून. तर ह्या प्रकारे इकॉनॉमिकली आपण त्याच्यानंतर विचार करू. मला प्युरिटी पाहिजे, शुद्धता पाहिजे, हा माझा उद्देश. इकॉनॉमी त्याला नंतर जुळू की केवढ्याला पडतं. आणि बाजारात जे 170 रुपये किलो शेंगदाण्याचं तेल मिळतं, हे कसं शक्य आहे हो? बाजारात आता 130-140 रुपये किलो चांगला शेंगदाणा आहे आणि 40% फक्त तेल निघतं त्या शेंगदाण्यातून. जर हे बघा पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर 300-350च्या वर जातो आणि तो 170 कसा का देऊ शकत नाही. म्हणजे पाम तेल वगैरे मिळून आजकाल ड्रायव्हर आपण ऐकतो ना की इथे इतका टन तेल सापडला गेला, बनावट तेल, मिक्स तेल. तर आता काय कंटाळलं या गोष्टीला, म्हणून चला आम्ही या प्रकारे हा एक प्रयोग. मित्रांनो, मी आता आलेलं आहे तेलघाणी, मनीष नगरला असलेले हे तेलघाणी. मला एका मित्राने सांगितलं की नाही, या ठिकाणी तेल चांगला काढलं जातो. आणि मग सीड मी विकत आणलं आहे. शेंगदाण्याचं तेल काढायचं आहे मला. सीड मी विकत आणलेलं आहे आणि इथे या तेलघाणीत तेल काढायला आलो मी. तर या प्रकारे यांची तेलघाणी आहे. यांच्या तेलघाणीमध्ये बाकी सीड पण विकल्या जातात जवसपासून सगळं आहे ना. आणि ही जी यांची मशीन, ज्या ठिकाणी तेल पिळलं जातो ही मशीन. हल्ली काय आहे की मिलावट जिकडे सगळं बोललं जातं, काय ऐकायला मिळतं. कंटाळलं. अरे आपण पैसे देतो आणि त्याप्रमाणे त्याची चीज मिळत नाही. तर हा एक प्रयोग करून बघावं असं मित्रांनी बोलला की हा एक प्रयोग करून बघा. यामध्ये उतरू ठीक आहे ना. हा एक प्रयोग करून बघायला हरकत नाही. चांगला सीड जर असलो तर जवळपास 40 ते 42% शेंगदाण्यापासून 40 ते 42% तेल निघतं, बाकी ढेप. आता सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे. आता आम्ही इथे गावात बघितलं होतं ते बैल फिरायचा गोल तेल घालायचं आणि तेल निघायचं. तर हे तेच आहे, फक्त याला थोडं नवीन रूप देण्यात आला. या प्रकारे यांचं काम एकंदरीत चांगलं काम आहे यांचं. भरपूर ऐकलं आहे तेलघाणी. आणि मी गुगलवर सुद्धा सर्च केलं नुसतं तेलघाणी मनीष नगर, तर सर्व गुगलने मला इथे पोहोचवलं. या प्रकारे मी आहे आता सध्या तेलघाणीमध्ये. ही जी मशीन आहे कोल्ड प्रेस लाकडी मशीन, लाकडी घाण्याची मशीन. या प्रकारे बघा. या प्रकारे ही मशीन आहे ना. साधारणतः शेंगदाण्याचं तेल काढतो म्हटलं तर 1 किलो मागे जवळपास 40% ते 42% तेल निघतं. सीड आपण प्रोव्हाइड करायचं, ते तेल काढून देतात. जसे आपण आटा चक्कीमध्ये जाऊन गहू देतो आणि त्याचं या प्रकारे पण होतं. यांच्याकडे यांच्याकडे सुद्धा तेल अवेलेबल आहेत या प्रकारे. पण आता मी यांना सीड आणून दिलं. आता हे सीड टाकतील मशीनमध्ये, घाणीमध्ये, आणि ते मग चालू होईल त्यांची प्रोसेस या प्रकारे. आणि बाजारातून आपण जो तेल घेतो शक्यच नाही हो, 170 रुपये किलो तर देऊ शकत नाही. ते 170 किलोचं आहे ना, देऊ शकत नाही. मग ते सगळं मिलावट भेसळ असतं. हे बघा या प्रकारे हे याने टाकलेलं शेंगदाणे. 25 किलो तेलाला साधारणतः
साधारणतः 1 ते 1.5 तास लागतं पिळायला, तेल निघायला. येत आहे या प्रकारे बढिया. मिलावट के दुनिया में इतना अगर अच्छा मिल रहा है, हाँ फ्रेश, हाँ और शुद्ध ऑइल अगर खाने को मिल रहा है तो क्या हर्ज आहे, काय हरकत आहे करायला पाहिजे. यांच्याकडे तेल पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला वाटते की नाही बा मी माझं सीड देईल ते तेल पण हे पिळून देऊ शकतात, तर याप्रमाणे मी त्यांना सीड आणून दिला, शेंगदाणे आणून दिलं आणि हे माझे तेल पिळायची ही प्रोसेस चालू आहे. तो या प्रकारे निघतो दाण्याचं तेल. हां, एकंदरीत ही जी प्रोसेस असते हे बघण्यासारखी असते. तो ह्या प्रकारे आहे यांचं तेल घाणी है ना. तो तुम्ही सेट पण आणू शकता किंवा यांच्याकडे पण तेल अवेलेबल आहे हे. हां, हे बघा या प्रकारे सध्या अवेलेबल नाही. या प्रकारे तेल आणि बाकी 1-2 दिवसात चांगल्या पद्धतीचं सामान. बाकी या प्रकारे सगळं काळे तीळ वगैरे सगळं अवेलेबल आहे. हो, 2-3 दिवसात का मग येणार म्हणतात? 1-2 दिवसात येऊन जाईल. आणि दूर आहे का तो?
हो गुड पण ऑर्गॅनिक आहे का हो. दाखवा. हॅलो सर. तो मित्रांनो सांगा हा माझा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, आयुर्वेदचं तुम्हाला एक्सप्लोअर केलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं. तर आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तो आपला एक शेअर एक लाईक माझ्यासाठी फार मोलाचा असतो. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत अलविदा, शुक्रिया, नमस्कार.